श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, 11 मार्च 2026 ची ती रात्र तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार घडवून आणणार आहे ज्याची कल्पना कदाचित तुम्ही स्वप्नातही केली नसेल. गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही ज्या अदृश्य साखळदंडात जखडले गेलात होतात, ज्यामध्ये तुमचे प्रयत्न वारंवार अपयशी ठरत होते, ते आता तुटणार आहेत. गुरुजी सांगतात की अंतराळात ग्रहाची एक अशी रहस्यमय रचना तयार होणार आहे जी थेट तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे ठोठावणार आहे. ही केवळ एक साधी ग्रहाची चाल नाही, तर तुमच्या कर्माचे फळ देणारी एक मोठी खगोलीय घटना आहे, जिथे देवगुरु बृहस्पती स्वतः तुमच्यासाठी भाग्याची नवी कवाडे उघडण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर मेष राशीच्या जातकांनो, तुम्हाला कधी असं वाटलंय का की काम पूर्ण व्हायच्या अगदी शेवटच्या क्षणी बिघडतात? जणू काही एखादी अज्ञात शक्ती तुम्हाला यशापासून रोखत आहे. गुरुजी सांगतात की आतापर्यंत तुमच्या कुंडलीत वक्री असलेल्या गुरुने तुम्हाला जे मानसिक आणि आर्थिक क्लेश दिले, त्याचा काळ आता संपला आहे. 11 मार्च पासून सुरू होणारी गुरुची मार्गी चाल तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती खळबळ उडवून देणार आहे, हे जाणून घेतल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण आतापर्यंत तुमचे शत्रू जे डावपेच आखत होते, ते आता त्यांच्यावरच उलटणार आहेत आणि तुमच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा एका क्षणात दूर होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, सावध व्हा, कारण भाग्याचा हा कलश तुमच्याकडे येताना काही संकेतही घेऊन येत आहे. गुरुजी सांगतात, जेव्हा गुरु स्वतःच्या पूर्वी शक्तीनिशी तुमच्या भाग्यस्थानावर आणि लाभस्थानावर आपली अमृतदृष्टी टाकतात, जेव्हा केवळ धनच नाही तर नाव आणि प्रतिष्ठाही उंचावते. पण लक्षात ठेवा, हा बदल जितका मोठा आहे तितकाच तो थरारकही असू शकतो. तुमच्या आयुष्यात असे काही लोक परत येणार आहेत ज्यांनी तुम्हाला सोडून दिले होते, आणि अशा काही संधी चालून येणार आहेत ज्यांनी तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. ही परिवर्तनाची लाट तुमच्या आयुष्याचा चेहरामोहरा कसा बदलणार आहे, हे पाहणे खरोखरच अंगावर शहारे आणणारे ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, 11 मार्च 2026 ची ती निर्णायक तारीख तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरेल. कारण याच दिवशी देवगुरु बृहस्पती आपली वक्री चाल सोडून मार्गी होणार आहेत. गुरुजी सांगतात की गेल्या नोव्हेंबर 2025 पासून तुम्ही ज्या विचित्र अडथळ्यांचा सामना करत होता, त्यामागे गुरुची हीच उलट चाल कारणीभूत होती. आता ही मार्गी चाल केवळ तुमची रखडलेली कामेच मार्गी लावणार नाहीत, तर तुमच्या आयुष्यातील प्रगतीचा वेग इतका वाढवेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, या मार्गी चालीचा हा रहस्यमय प्रवास 11 मार्च 2026 ला सुरू होऊन थेट ऑक्टोबर 2026 पर्यंत अखंडपणे चालू राहणार आहे. गुरुजी सांगतात, हे 7-8 महिने तुमच्या नशिबाचा असा काही खेळ मांडणार आहेत ज्यामध्ये तुमच्या आयुष्यातील जुन्या समस्या एका पाठोपाठ एक गायब होऊ लागतील. पण लक्षात ठेवा, हा कालावधी जितका संधी घेऊन येत आहे तितकाच तो तुम्हाला सतर्क राहण्याचा इशाराही देत आहे. कारण या 7 महिन्यात तुमच्या कर्माचे चक्र पूर्ण वेगाने फिरणार आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही ज्या मानसिक आणि आर्थिक चक्रव्यूहात अडकला होतात, त्यातून बाहेर पडण्याची वेळ आता जवळ आली आहे. गुरुजी सांगतात की तुमच्या कुंडलीतील अडथळ्याचे हे गडद सावट आता विरळ होऊ लागले आहे. कारण मार्गी गुरु तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्यासाठी सज्ज झाला आहे. धनहानी होणे, व्यवसायात अचानक मंदी येणे किंवा नोकरीच्या ठिकाणी वारंवार अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जाणे, या ज्या समस्या तुम्हाला रात्रंदिवस सतावत होत्या, त्या आता एका मागोमाग एक नष्ट होणार आहेत. ही सुटका साधीसुधी नसून तुमच्या कर्माच्या आड येणारी एखादी जुनी बाधा किंवा अडथळा कायमचा दूर होण्याचे हे संकेत आहेत. मेष राशीच्या जातकांनो, तुमची अडकलेली कामे आता अशा वेगाने मार्गी लागतील, तुम्हालाही त्याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. गुरुजी सांगतात की 11 मार्च
नंतर तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनातील हे भयानक तणाव आणि वादविवाद अचानक शांत होतील. ज्या कोर्ट कचेरीच्या कामामुळे किंवा गुप्त शत्रूच्या भीतीमुळे तुमची झोप उडाली होती, जिथे आता विजयाची चिन्हे दिसू लागतील. पण सावध राहा, ही अडथळ्यापासून मिळणारी सुटका तुम्हाला नव्या संधीकडे घेऊन जात असताना तुमच्या संयमाची परीक्षाही घेणार आहे. तुमच्या आयुष्यात अचानक होणारा हा मोठा बदल एखाद्या रहस्याप्रमाणे उलगडत जाईल, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुखकर होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, देवगुरु बृहस्पतीची 5वी अमृत दृष्टी तुमच्या सप्तम भावावर पडणार आहे आणि हे दृश्य अत्यंत रहस्यमय ठरणार आहे. गुरुजी सांगतात की आतापर्यंत तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा प्रेम संबंधात जी दुरावा निर्माण करणारी अज्ञात शक्ती काम करत होती, तिचा प्रभाव आता नष्ट होईल. पण इथली खरी उत्सुकता ही आहे की ज्यांचे विवाह वर्षानुवर्षे ठरत नव्हते किंवा ज्यांच्या घरात मांगलिक कार्याचे नावही निघत नव्हते, तिथे अचानक अशा काही घटना घडतील की आनंदाच्या सोहळ्याची तयारी करण्याची वेळ येईल. ही दृष्टी केवळ नातेसंबंध सुधारणार नाही, तर भागीदारीच्या व्यवसायात लपलेले धोके समोर आणून तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीतून वाचवणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुची 7वी आणि 9वी दृष्टी तुमच्या नशिबाचा असा काही पट उलगडणार आहे की जो तुमच्या कल्पनेपलीकडचा असेल. गुरुजी सांगतात, भाग्याच्या 9व्या स्थानावर पडणारी दृष्टी तुमच्या कष्टाचे रूपांतर सोन्यात करेल. जिथे आतापर्यंत तुम्ही फक्त अपयशाचा अंधार पाहिला होता, पण खरी खळबळ तर 11व्या भावावरील 9व्या दृष्टीने उघडणार आहे. कारण तिथे राहूची छाया असूनही गुरुचे बळ तुम्हाला अशा काही गुप्त मार्गाने धनलाभ मिळवून देईल ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. परदेशाशी संबंधित कामे किंवा रखडलेल्या उच्च शिक्षणाच्या संधी अचानक तुमच्या दारात येऊन उभ्या राहतील, ज्यामुळे तुमच्या शत्रूच्या मनात भीती निर्माण होईल की तुमचे हे अचानक उजळलेले नशीब आता कोणालाही रोखता येणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या जीवनातील सर्वात भयावह आणि अनाकलनीय काळ म्हणजे शनीची 7.5, जिने तुमच्या प्रत्येक पावलावर काट्याची पेरणी केली आहे. गुरुजी सांगतात की 12व्या स्थानातील शनीमुळे तुम्ही ज्या आर्थिक संकटातून आणि मानसिक अवस्थेतून जात आहात, ते पाहता तुम्हाला वाटत असेल की हा काळ कधी संपणारच नाही. पण या अंधाराच्या गर्तेतही एक मोठा सस्पेन्स दडलेला आहे. कारण 7.5चा हा पहिला टप्पा आता गुरुच्या मार्गी चालीने अशा वळणावर आला आहे, जिथे तुमचे नुकसान होण्याऐवजी तुम्हाला पद, प्रतिष्ठा आणि प्रमोशनचं न मिळालं योग मिळणार आहेत. मेष राशीच्या जातकांनो, सावध राहा आणि डोळे कान उघडे ठेवा, कारण शनी आणि गुरुचा हा संघर्ष तुमच्या संयमाची अंतिम परीक्षा घेणारा आहे. गुरुजी सांगतात, जरी शनीच्या प्रभावामुळे कामात अडथळे येत असले आणि घरातील एखादे काम पूर्ण होईपर्यंत 10 अडचणी उभ्या राहत असल्या, तरी 11 मार्च पासून गुरुचे मार्गी होणे हे तुमच्यासाठी एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे काम करेल. हा काळ असा आहे जिथे शनी तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही, तर तुम्हाला घडवण्यासाठी त्रास देत आहे. ज्या दिवशी तुम्ही या 7.5चा खरा अर्थ समजून घ्याल, त्या क्षणी तुमच्या आयुष्यातील समस्याची भीती कायमची निघून जाईल. तर मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या शक्तिशाली उपायाची, जे या कठीण काळात तुमच्या भोवती एक अभेद्य सुरक्षा कवच तयार करतील. गुरुजी सांगतात, शनी आणि गुरुच्या या संघर्षात अडकलेल्या तुमच्या नशिबाला पुन्हा जागृत करण्यासाठी हनुमान चालिसेचे नित्य पठण करणे हे केवळ एक धार्मिक कर्तव्य नसून ते तुमच्यावरील संकटाचे काळे ढग दूर करणारे एक अस्त्र आहे. प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे हा साधा उपाय तुम्हाला वाटत असला तरी तो तुमच्या आयुष्यातील शनीच्या 7.5चा प्रभाव कमी करण्यासाठी एखाद्या मंत्रासारखा प्रभावी ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही एका अशा भोवऱ्यात अडकला आहात जिथून बाहेर पडण्याचा मार्गच उरलेला नाही, तर गुरुजींचा हा विशेष उपाय नीट समजून घ्या. दर गुरुवारी
गुरुवारी केळीच्या झाडाला हळद मिसळलेले पाणी अर्पण करा आणि ओम ग्रा ग्रीं ग्रे ग्रो स गुरुवे नमः या बीज मंत्राचा जप करा. लक्षात ठेवा, या उपायामध्ये एक गूढ शक्ती लपलेली आहे जी तुमच्या कुंडलीतील गुरूला बळकट करून तुम्हाला होणाऱ्या आर्थिक नुकसानीतून वाचवेल. आता हे रहस्य जाणून घेतल्यानंतर तुमचे पुढचे पाऊल काय असेल हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, 11 मार्च 2026च्या ह्या मोठ्या खगोलीय बदलाची ही साक्ष केवळ तुमच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी नाही, तर तुम्हाला तुमच्या आतल्या त्या प्रचंड शक्तीची जाणीव करून देण्यासाठी आहे. गुरुजी सांगतात, आतापर्यंत भोगलेले ते कठीण दिवस आता संपले असून तुमच्या आयुष्याच्या एका नव्या आणि तेजस्वी अध्यायाची सुरुवात होत आहे. ही केवळ एक कुंडलीची वेळ नाही, तर ही तुमच्या मेहनतीला मिळणाऱ्या यशाची पहाट आहे. या रहस्याचा उलगडा झाल्यानंतर आता तुम्ही अशा मार्गावर उभे आहात जिथे तुमचे नशीब तुमच्याच हातात आहे. फक्त गरज आहे ती धैर्याची आणि विश्वास ठेवण्याची. मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे या माहितीला अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची, कारण कोणाचे नशीब कधी आणि कसे बदलेल हे सांगता येत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि यातील गुरुजीचे मार्गदर्शन तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेले असेल, तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या माहितीला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, जेणेकरून इतरांच्या आयुष्यातलेही अंधार दूर होण्यास मदत होईल. शेवटी त्या परमेश्वराचे, बाबांचे आणि देवगुरु बृहस्पतीचे कोटी कोटी आभार मानूया, ज्यांच्या कृपेने आज ही गुपिते आपल्यापर्यंत पोहोचली. हर हर महादेव.